वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम, राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करतो. आज आपण BA6 सेमिस्टर आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आज जो घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाशी निगडीत असणारे महत्त्वपूर्ण घटक. मागच्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आणि त्यासोबतच त्या संबंधित व्याप्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचं आपल्याला कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे याबद्दलची आपण माहिती पाहिलेलं होतं. आंतरराष्ट्रीय संबंध हा सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलेले की इतिहासाचे प्राध्यापक शिकवत असेल, म्हणजे जी ऐतिहासिक विषय या विषयातून त्या आंतरराष्ट्रीय संबंधाची निर्मिती झाली आणि हळूहळू जगाच्या जितके काही विद्यापीठे अवेलेबल आहेत त्या सर्व विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक शिकवण्यास सुरुवात झाली. आपण ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या देखील पाहिलेली आहे. तर त्या व्याख्यामध्ये आपण एक सिम्पलशी लँग्वेजमध्ये व्याख्या पाहिलेली आहे. ते म्हणजेच कसं की एका राष्ट्राच्या जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतर पद्धतीने जो संबंध प्रस्थापित होत असतो, जो संपर्क प्रस्थापित होत असतो, त्याला आपण एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतो. सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं की दळणवळणची सुविधा ही अपुरी असल्यामुळे किंवा पाहिजे त्या प्रमाणात ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध जो इंटरनॅशनल रिलेशन्स होता तो कुठंतरी त्याला खंड पडलेला होता. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय जो व्यापार होता, आंतरराष्ट्रीय जो देवाणघेवाण होता तो चालत नव्हता. तर तो कुठल्या लेवलवर होता? एक प्रादेशिक लेवलवर होता. परंतु त्याला एक आपण परंतु त्याच एक प्रादेशिक लेवलला प्रादेशिक संबंधाला हळूहळू आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कन्वर्ट होत गेला. तर आंतरराष्ट्रीय संबंधाचे त्यामध्ये कुठले कुठले घटक येतात बा, त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यालाच आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाशी आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक अभ्यास करताना आपल्याला कुठल्या कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा असते किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश असते. सर्वात प्रथम पाहू आपण पहिला महत्त्वपूर्ण घटक आंतरराष्ट्रीय संबंध म्हणला तर राष्ट्रराज्य, नॅशनल स्टेट. राष्ट्रराज्य हे काही शब्द आपल्याला अनोळखी नसून ओळखीचे आहेत आणि राष्ट्रराज्यांची जी निर्मिती आहे ते आताची नाही तर ते प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे. सुमारे 300 वर्षापूर्वीपासूनच पहिलेच राष्ट्रराज्य पद्धतीचा निर्माण झाली किंवा राष्ट्रराज्य पद्धतीचा उदय झाला. या पद्धतीतच प्रत्येक राज्य आपल्या हित संबंधाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. सर्वात प्रथम आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध शिकताना एक गोष्ट लक्षात घेण्याजोगती आहे, ते म्हणजेच काय तर प्रत्येक राष्ट्राच्या जेव्हा एक दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित होत असतो तर त्या राष्ट्राचा किंवा त्या दोन्ही राष्ट्रांचा एकमात्र उद्देश असते, तो म्हणजे स्वतःच्या राष्ट्राच्या हित संवर्धन करणे. राष्ट्रराज्य ही पद्धती प्राचीन पद्धती असल्यामुळे आणि सुमारे 300 वर्षापूर्वी राष्ट्रराज्य पद्धतीचा उदय झाला असल्यामुळे त्या काळातही सुद्धा आणि आत्ताच्या प्रेझेन्स म्हणजे आधुनिक काळामध्ये सुद्धा तोच उद्देश होता. काय तर एखाद्या राष्ट्राचा म्हणजे एखाद्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करत असताना आपल्या स्वतःच्या राष्ट्राच्या हित संवर्धन किंवा रक्षण करणे. यासाठी महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे कसला तर आपल्या एखाद्या राष्ट्रासोबत जेव्हा आपण संपर्क प्रस्थापित करतो तर मित्र राष्ट्रांची संख्या वाढविणे किंवा एखादा शत्रू राष्ट्र असेल तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्याला एकांगी पाळणे, म्हणजेच त्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कोणताही राष्ट्र सपोर्ट करणार नाही, मग तो कुठल्याही बाबीतला असो, शैक्षणिक माध्यमातून असो, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक या कुठल्याही क्षेत्रामध्ये या कुठल्याही बाबतीत त्या शत्रू राष्ट्राला कुठल्याही पद्धतीची मदत केली जाणार नाही किंवा सार्वभौम राज्याद्वारे केल्या जाणाऱ्या कृतीमधून संघर्ष व आंतरराष्ट्रीय राजकारण निर्माण करणे. या सर्वांमधूनच सार्वभौम राज्य पद्धतीमधूनच आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय झालेला आहे. सुरुवातीला राज्य, घटक, नगरराज्य, राज्य, सार्वभौम आपण घटक पाहिलेलं होतं. त्या सार्वभौम एखाद्या राष्ट्रात जेव्हा सार्वभौम घटक लागत असतो तर त्या राष्ट्रराज्य पद्धतीमधूनच आंतरराष्ट्रीय पद्धती किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा निर्माण झालेला आहे. हा सर्वात महत्त्वपूर्ण आणि पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय
संबंधामधला. दुसरा जो पॉईंट्स पाहायचा आहे आपल्याला, सामान्य व राजनैतिक इतिहास. सामान्य व राजनैतिक इतिहास यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या कोणत्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाला म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा आपण अभ्यास करू शकतो किंवा कुठल्या कुठल्या विचार प्रणाली होत्या बा. जसं दिलेलं आहे की प्रारंभीच्या काळात ऐतिहासिक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करण्यास प्रारंभ झाला. आपण पाहिलेलं होतं की आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा एक इतिहासाचे प्राध्यापक शिकवत असेल. म्हणजे एक सिंपलशी आहे की एक राज्यशास्त्र म्हणला एक विषय नसून तो इतिहास एक विषय होता. परंतु त्यानंतर हळूहळू त्या आंतरराष्ट्रीय संबंधाला वास्तववादी दृष्टिकोन, वर्तनवादी व्यवस्थावादी दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय कायदेवादी दृष्टिकोन असं इत्यादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यास करायला सुरुवात झाली किंवा अभ्यास करण्यात येत आहे. तथापि राष्ट्रामधील संबंधावर देखील ऐतिहासिक संघटनाचा विशेषतः या दोन राष्ट्राच्या पूर्वी इतिहासाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. हे झालं सामान्य आणि राजनैतिक इतिहास. म्हणजे कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करतो. आपण पॉईंट्स पाहतो कसल्याच्या लक्ष देऊ द्या की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना कोणते कोणते महत्त्वपूर्ण घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना कुठल्या कुठल्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. पहिला होतं राष्ट्र-राज्य संबंध, दुसरं होतं सामान्य व राजनैतिक इतिहास, तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे राष्ट्रहित. यामध्ये लक्षात ठेवण्याजोगती एक गोष्ट आहे ते म्हणजे काय, सुरुवातीला सांगितले की प्रत्येक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत सार्वभौम पद्धतीने संपर्क प्रस्थापित करत असतो तेव्हा त्या राष्ट्राचा एकमात्र उद्देश असतो की स्वतःच्या राष्ट्राचा हित संवर्धन आणि रक्षण करणे. ते राष्ट्रीय सत्तेच्या सहाय्याने व विदेश नीतीच्या धोरणाद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न राज्याद्वारे केला जातो. म्हणजे ते कशाद्वारे साध्य केले जाते, जेव्हा आपल्या स्वतःच्या राष्ट्राचे हित संवर्धन कोणत्या पद्धतीने साध्य केले जाते, विदेश नीतीच्या म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या सहाय्याने तो किंवा एखाद्या राष्ट्रीय हिताच्या सत्तेच्या सहाय्याने आपल्या स्वतःच्या राष्ट्राचं हित संवर्धन करतो. म्हणजे एक्झाम्पल फॉर जेव्हा आपण आपला भारत देश जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत संपर्क प्रस्थापित करीत असतो तर दोन आता संपर्क प्रस्थापित करतो तर भारताचा स्वतःचा राष्ट्रहित असणे हा एक कंपल्सरी गोष्ट आहे. म्हणजे स्वतःचा स्वार्थ असणे. आता तो स्वतःचं राष्ट्रहित कधी साध्य करेल, जेव्हा दुसऱ्या राष्ट्रामध्ये जेव्हा राष्ट्रीय सत्ता असेल किंवा राष्ट्रसत्ताच्या सहाय्याने, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत त्याच्या परराष्ट्र धोरण अस्तित्वात असेल तेव्हा. राज्यामध्ये आपले राष्ट्रहित अन्य राज्यांच्या राष्ट्रहिताशी जुळवून घेण्यासाठी विविध प्रक्रिया सुरू असतात आणि त्या प्रक्रियामधूनच प्रत्येक राष्ट्रांचे राष्ट्रहित हे संवर्धन केले जात असते. नेक्स्ट घटक आहे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सत्ता. राष्ट्रीय सत्ता एक राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय सत्ता हे एक मिळते जुळते घटक आहेत. ज्या पद्धतीने प्रत्येक राष्ट्र हा आपल्या राष्ट्रहित संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने द्वितीय महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात राष्ट्रीय सत्ता या घटकाला मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले. आता आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय पहिल्या महायुद्धानंतर शिकवण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करताना राष्ट्रहित संवर्धन करणे हा प्रत्येक घटकाचा एक उद्देश आहे. त्यानंतर राष्ट्रीय सत्ता ही आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कधी अस्तित्वात आली तर द्वितीय महायुद्ध झाल्यानंतर. राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपात परिभाषित झालेला जो राष्ट्रीय हित आहे ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाची एक गुरुकिल्ली आहे असे कोण म्हटले आहे तर मॅरघॉन्ताने. मॅरघॉन्ता कोण आहे, एक आंतरराष्ट्रीय संबंधामधला एक प्राध्यापक किंवा एक विचारवंत आहे किंवा आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा त्याला ते जनक देखील म्हणू शकतो. यामध्ये काय तर प्रत्येक राष्ट्राचा जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करतो तर त्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये माझ्या सत्तेची वाढ कशी होईल, माझ्या वर्चस्व किंवा माझ्या राष्ट्राच्या वर्चस्व कसा प्रस्थापित होईल, त्या सत्तेमध्ये कशी वाढ होईल, हा प्रत्येक राष्ट्राचा एक उद्देश असतो. म्हणजे आपल्या राज्याच्या सत्तेत वाढ करणे किंवा ती रुंदीगत करणे म्हणजेच आपल्या सत्तेचा विस्तार करणे, वाढ करणे हे प्रत्येक राज्याच्या विदेश नीतीचे प्रमुख उद्दिष्ट असते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंध हा एक प्रकारचा सत्ता संघर्ष होय असं म्हटले जाते. नेक्स्ट जो घटक आहे तो आहे विदेश नीती व परराष्ट्र धोरण.
प्रत्येक सार्वभौम राज्याच्या विदेश नीतीद्वारे एका राज्याशी दुसऱ्या राज्याशी असलेल्या संबंधाचे स्वरूप निश्चित होत असते. म्हणजेच विदेश नीती व परराष्ट्र धोरण हे दोन्ही एकच आहे, एक समानार्थी शब्द आहेत. यामध्येच काय तर सांगितलेलं आहे की विदेश नीती कधी प्रस्थापित होत असते, जेव्हा एका राष्ट्राचा संबंध हा दुसऱ्या राष्ट्राची सार्वभौम पद्धतीने प्रस्थापित होत असते तेव्हा. क्लिअर. त्यानंतर आहे की 6वा घटक आहे निर्णय प्रक्रिया व निर्णय निर्धारण प्रक्रिया. यामध्ये सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंधावर काही असे निर्णय झालेले आहेत, त्यामुळे एकतर आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होत गेला, आंतरराष्ट्रीय संबंध कमी होत गेला. जसे एक्झाम्पलला सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष गोर्बाचोव्ह यांनी घेतलेला ग्लास्नोस्त व पेरिनोस्काचा निर्णय, अमेरिकेचे अध्यक्ष रिंगन यांनी घेतलेला स्टार वॉरचा निर्णय, जॉर्ज बुश यांनी घेतलेला इराक युद्धाचा निर्णय, तर प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतलेला पंचशीलचा निर्णय. ह्या संपूर्ण निर्णयामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधात वेगळी दिशा प्राप्त झाली. ओके, यालाच म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्वपूर्ण घटक, जो काही निर्णय आणि निर्धारण करून काही निर्णय घेण्यात आलेले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर एक वेगळी दिशा प्राप्त झाली. नेक्स्ट पॉईंट आहे घटकाचा आंतरराष्ट्रीय संघटना. आपण पाहिलो की आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात हे पहिल्या महायुद्धानंतर झाली. पहिला महायुद्ध झाल्यानंतर विविध प्रकारची हानी झाली, वित्तहानी, जीवहानी, आर्थिक हानी, आणि त्या हानीचा विविध राष्ट्रावर फटका बसला. आणि त्यामुळेच काही राष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि सर्व कामे सर्व व्यवस्था ही सुरळीत पद्धतीने चालावी, त्या कारणास्तव पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. मानवजाती, आणि ते कशासाठी करण्यात आली होती की मानवजातीच्या कल्याणासाठी, काही मौलिक कामे करण्यासाठी राष्ट्रसंघाने हे आंतरराष्ट्रीय लेवलवर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. या राष्ट्रसंघाला काही विवाद्य प्रश्नाचा निकाल लावण्यात व तेवढ्या पुरत्यात युद्ध संघर्ष टाळण्यात अपयश आले की यश आले, परंतु ही संघटना आंतरराष्ट्रीय संघटना फोल पडल्यामुळेच द्वितीय महायुद्ध झालं. परंतु जागतिक शांतता टिकवणे या प्रमुख उद्दिष्टात मात्र राष्ट्रसंघ अपयशी ठरला. तरी पण जागतिक शांतता टिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची आवश्यकता हा विचार मात्र नष्ट झाला नाही. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली. राष्ट्रसंघाची जे ध्येय धोरणे होते हे जरी फोल ठरले, अपयशी ठरले असले, तरी जागतिक शांतता टिकवण्यासाठी द्वितीय महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि ते कधी करण्यात आली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी. हे आंतरराष्ट्रीय संघटना 24 ऑक्टोबर 1945 रोजी कधी स्थापना करण्यात आली होती की द्वितीय महायुद्ध झाल्यानंतर. यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलवर शांतता, युद्ध, दहशतवाद या संपूर्णाला आळा घालण्यासाठी आणखी काही संघटना निर्माण करण्यात आलेले होते, जे म्हणजे नाटो, सेंटो, वार्सा यासारख्या सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वांचा पुरस्कार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना शीतयुद्धाच्या काळात देखील निर्माण झालेल्या होत्या. अशा विविध महत्त्वपूर्ण घटक हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाशी निगडीत असणारे महत्त्वपूर्ण घटक आपल्याला दिसून येतात. जसे प्रादेशिक संघटना आहे, युद्ध व शांतताविषयक प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील संघर्ष नियंत्रित करण्याची साधने व पद्धती, त्यानंतर लष्करी डावपेचाशी संबंधित प्रश्न, निःशस्त्रीकरण व शस्त्र नियंत्रण, हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील काय आहेत महत्त्वपूर्ण घटक. किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक किंवा हा घटक अभ्यास करताना हे महत्त्वपूर्ण घटक आपल्याला सोबत अभ्यासायला लागत असतात. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.